लवकरच चैत्र नवरात्री सुरू होती आणि नवरात्री अर्थातच देवीच्या उपासनेचं पर्व. पण देवीची उपासना ही का करावी किंवा देवीच्या उपासनेचा फायदा काय, तर या संदर्भात श्रीमद देवी भागवत महापुराणाच्या 11 स्कंधामध्ये भगवान नारायण नारद मुनींना एक कथा सांगतात की एकेकाळी राजा बृहद्रथ नावाचा एक सार्वभौम, धर्मनिष्ठ, जितेंद्रिय, सत्यवादी, धर्मपरायण असा राजा नीतिमत्तेने राज्य करत होता पृथ्वीवर. त्याला त्रिकाल ज्ञान होतं, अर्थात भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांचं त्याला ज्ञान होतं आणि त्याला सर्व त्याच्या पूर्वजन्मांचंही स्मरण होतं. एके दिवशी काही मुनी, तपस्वी, साधू हे त्या राजाकडे गेले आणि त्यांनी त्या राजाला विचारलं की बाबा रे, आम्ही घरदार सोडून आजन्म साधना करत आहोत, तपश्चर्या करत आहोत, तरी सुद्धा आम्हाला काही तुझ्यासारखं त्रिकाल ज्ञान प्राप्त झालं नाही. मात्र तुझ्याकडे असं कोणतं पुण्य होतं की जेणेकरून तुला हे सार्वभौम राज्य उपभोगायला मिळूनही तुला त्रिकाल ज्ञानही आहे. तर त्यावेळी राजाला गहिवरून आलं आणि राजा सांगू लागला की मागच्या जन्मी मी तर एक चक्रवाक नावाचा पक्षी होतो आणि आकाशामध्ये उडत असताना मला खाली काशीनगरीमधील अन्नपूर्णेचं शक्तिपीठ दिसलं. त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये अन्नाचं, प्रसादाचं वाटप चालू होतं. तर मीही तिथे अन्नाच्या शोधार्थ गेलो आणि अन्नाच्या शोधामध्येच मी त्या मंदिराभोवती काही गिरट्या घातल्या. माझं भोजन झाल्यावर मी तिथून उडूनही गेलो. मात्र त्या अन्नाच्या शोधामध्ये त्या मंदिराभोवती घातलेल्या मी गिरट्यांना भगवती जगदंबा ही प्रदक्षिणा मानूनच प्रसन्न झाली आणि त्या नकळत घडलेल्या प्रदक्षिणांच्या बळावरच तिने मला 2 कल्पांपर्यंत स्वर्ग दिला आणि आता या जन्मातही तिने मला हे सार्वभौम राज्य दिलं आहे आणि सोबतच त्रिकाल ज्ञानही दिलं आहे. त्यामुळे हे जे तुम्ही माझं जे वैभव बघत आहात ते माझ्या कोणत्याही पुण्याचा प्रभाव नसून ती केवळ त्या भगवतीची, जगदंबेची करुणा आहे. त्यामुळेच राजा म्हणतो की स्वभावतो भवेन माता पुत्रेती करुणावती तेन भक्तौ कृतायाम तू वक्तव्यम किम ततः परम. अर्थात पुत्रांवर करुणा करणे, ममता करणे, स्नेह करणे, दया करणे हा तर त्या जगन्मातेचा सहज स्वभाव आहे, हा तिचा मातृस्वभाव आहे. आणि म्हणूनच त्या नकळत अन्नासाठी घातलेल्या माझ्या गिरट्यांना ती प्रदक्षिणा मानून प्रसन्न झाली आणि तिने मला एवढं काही दिलं. पण जो व्यक्ती तिला जाणीवपूर्वक शरण जात असेल, जाणीवपूर्वक तिची भक्ती करत असेल, ती त्याला काय देईल, त्याच्यावर किती करुणा करेल, हे याचं वर्णन करणंही अशक्य आहे. आणि म्हणूनच जगदंबेची, भगवतीची उपासना ही सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फलदायिनी अशी सांगितलेली आहे. भुवनेश्वरी शरणम.